नुकतंच तुम्ही तुमच्या मतदान कार्डमधील नाव कट होऊ नये म्हणून एस-आय-आरचा अर्ज नक्की भरला असेल. परंतु तुम्ही भरलेला अर्ज इलेक्शन कमिशनकडे पोहोचला की नाही असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुमच्याकडे याचं उत्तर नसेल. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचा एस-आय-आरचा अर्ज इलेक्शन कमिशनमध्ये पोहोचला की नाही हे घर बसल्या कसं बघायचं याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर नमस्कार, माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय. तर मतदार यादीमधून आपलं नाव कट होऊ नये यासाठी सर्वजण एस-आय-आर साठी अर्ज करताय. तुमच्या घरी आशा सेविका किंवा BLO आला असेल आणि त्यांनी तुमची काही माहिती एका अर्जामध्ये भरली असेल. याच अर्जाला आपण एस-आय-आर अर्ज असं म्हणत असतो. परंतु हाच अर्ज इलेक्शन कमिशनकडे गेलाय की नाही हे पाहण्यासाठी फक्त तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे. आता या वेबसाईटवर आल्यावर सर्वात आधी तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. जर तुम्ही आधीच या वेबसाईटचा वापर केला असेल तर तुम्ही तुमचा नंबर, OTP आणि कॅप्चा टाकून इझिली या वेबसाईटवर लॉग इन करू शकतात. परंतु तुमचं जर या वेबसाईटवर अकाउंट नसेल तर तुम्ही साइन अप करून सुद्धा या वेबसाईटवर तुमचं अकाउंट बनवू शकतात. आता अकाउंट बनवल्यावर लॉग इन केल्यावर इथं सर्वात वरतीच तुम्हाला एस-आय-आर 2026 नावाचं एक ऑप्शन बघायला मिळेल. त्याखाली तुम्हाला 3 ऑप्शन बघायला मिळतील. त्यातील तुम्हाला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर सर्वात आधी तुम्हाला तुमचं राज्य निवडावं लागणार आहे. आता राज्य निवडल्यावर तुम्हाला तुमचा वोटर ID नंबर इथं टाकावा लागणार आहे. आता वोटर ID नंबर टाकल्यावर आणि सर्च केल्यावर तुमचा एस-आय-आर फॉर्म इलेक्शन कमिशनकडे सबमिट झाला आहे की नाही हे तुम्हाला समजून जाणार आहे. आता माझा एस-आय-आर फॉर्म इथं सबमिट झालेला आहे, त्यामुळे मला युअर फॉर्म ऑलरेडी सबमिटेड असं दाखवत आहे. यासोबतच तुमचा अर्ज जर पेंडिंग असेल तर तुम्हाला पेंडिंग दाखवणार आहे. यासोबत तुमचा अर्ज अजून इलेक्शन कमिशनकडे पोहोचलाच नसेल तर ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आमचा अर्ज जर गेला नसेल तर आम्ही काय करावं, तर तुम्हाला इथं काहीच करावं लागणार नाहीये. हे सर्व काम संबंधित BLOचं आहे. तुमच्या घरी येऊन जो ऑफलाईन अर्ज भरला आहे त्याच अर्जाला ऑनलाईन प्रकारे अपलोड करावं लागतं आणि हा अर्ज ऑनलाईन अपलोड झाल्यावर तुमचा एस-आय-आर हा ऑनलाईन होऊन जातो. त्यामुळे माझ्या बाबतीत माझा एस-आय-आर ऑनलाईन म्हणजे इलेक्शन कमिशनकडे पोहोचलाय. तुमच्या बाबतीत जर तुमचा एस-आय-आर इलेक्शन कमिशनकडे पोहोचला नसेल तर तुम्ही थांबा, कारण लवकरच तुमचा सुद्धा अर्ज या इलेक्शन कमिशनकडे जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हा एस-आय-आरचा अर्ज भरला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माहिती जर तुम्हाला थोडीशी महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.